हे सगळं असं झालं त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला आणि म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. हे सगळं असं घडलं असं तुम्ही म्हणताय. बाबा, हे सगळं असंच झालंय. प्रसाद जे सांगतोय त्यात एक शब्दही खोटा नाहीये बाबा. वृंदा, तू एक मुलगी आहेस ना? अगं, संसारामध्ये बारीक सारीक कुरबुरिया आल्यास, पण त्याच्यासाठी सगळं तोडून हे असं घर सोडून निघून येणं बरं आहे का? हे असं शिकवलं होतं आम्ही तुला? अगं, संसारामध्ये जुळवून घ्यावं लागतं, एकमेकांची मनं जपावी लागतात, एकमेकांना समजून घ्यावं लागतं. बाबा, मी हे सगळं केलं. नाही, तुम्ही हे सगळं केलेलं नाहीये. तुम्ही पुरेसे प्रयत्न केलेले नाही आहेत. जर तसं असतं तर हा असा टोकाचा निर्णय घेतला नसता तुम्ही. बाबा, मग आम्ही काय करावं अशी इच्छा आहे तुमची? मला विचाराल तर मागचं सगळं सोडा आणि आपल्या घरी परत जातो. हो, पण तुम्ही जर परत गेलात, त्यांची माफी मागितली, तर ती सगळी माणसं मोठ्या मनानं माफ करतील तुम्हाला. सगळं काही सुरळीत होईल. संसार पुन्हा मार्गी लागेल तुमचा. नाही काका, शक्य नाही. मी आता परत त्या घरात जाणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हो, सुधा काकू. हरीश, काकू, काय रे? एक खूप मोठा घोळ झालाय. घोळ? अरे पण काय झालं ता तरी सांग. काकू, मी चांगुलपणाने वृंदाला मदत करायला गेलो आणि प्रसादला संशय आलाय. आता तू किती घाबरतोस? तुझं हेतू चांगलं होतं मग झाला तर. हेतू चांगला असून काय उपयोग काकू? प्रसादला उद्या वाटेल ना असं की हा उगाच आमच्या प्रॉब्लेम मध्ये कशाला इंटरफेअर करतोय. मला तर वाटतं तो सॉलिड रागवलाय. तसं काय नाही हारे, आपलं प्रसाद चांगलं पोरगू हा. काकू, प्रसाद चांगला मुलगा याच्यात वादच नाही, पण तो तितका स्वाभिमानी आहे. मैत्रीच्या नात्याने मी त्याला मदत केलेलं जर आवडलं नाही तर वृंदाने माझ्याशी बोलायचं बंद केलं तर? काकू, ती नाही ना गैरसमज करून घेणार? मी बोलतोय तिच्याशी. प्लीज प्लीज तुम्ही बोला काकू आणि तिला समजवा की मला त्यांना म्हणजे त्यांना दुखावणं किंवा त्यांचं इन्सल्ट करणं माझ्या मनात नाहीये. माझ्या मनात वृंदाबद्दल फक्त निखळ मैत्री आहे आणि ती नेहमी खुश राहावी एवढीच माझी इच्छा आहे. मी सांगते ती का? वृंदाने माझ्याशी बोलायचं बंद केलं तर मला खूप त्रास होईल त्याचा. हे आपण सांगूच आहात ती का? नाही, येतो. बघितलंस, यांना सुद्धा आपल्या अब्रूची काहीही पडलेली नाहीये. इथे घराला आग लागायची वेळ आली आहे, पण हे दुकान सोडणार नाही. 5 मिनिटं बंद करून याला काय होत होतं? आणि ही कार्टी सुद्धा गेली ती तिथेच थांबलीये. अहो, येतील, कोणीतरी गिराईक आलं असेल. हो, अरे पण मग 5 मिनिटं थांबवायचं ना त्याला. ते काही नाही, मीच जाते आता. आणि त्या मेल्या नाक्यावरच्या वाण्याच्या तोंडावर ना पैसे फेकून पण येते. आजपर्यंत चोरगेनी कधीही कोणाची उधारी केली नाही. ती वेळ वृंदानी आणली आमच्यावर. आमच्या नावाला बट्टा लावायला चालली ती अवदसा. यांना बरोबर घेऊनच येते मी आता. कुठून असणार पैसे? फुकट्या तू एक नंबरचा. आहेत का? आहेत. चल, आले रे. आई खूप वाईट वागली आहे वृंदाशी. अहो, कारण नसताना तिचा रागराग केला, त्रास दिला तिला. आणि मला पुन्हा त्या घरात पाऊल टाकायची सुद्धा इच्छा नाही. ठीक आहे, मर्जी तुमची. नाही बाबा, तसं नाहीये. पण
समजा हे घर नसतं तर हा असा निर्णय घेतला असता तुम्ही? समजा आम्ही या घरात राहत असतो तर काय केलं असतं तुम्ही? काहीतरी केलं असतं काका, पण मुळात जेव्हा आम्ही घर सोडून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही घराला लॉक लावून कुठे गेलेला होता हे मला माहितीच नव्हतं. आणि फार दिवस नाही राहणार आम्ही या घरात. आम्ही आमची सोय बघतोय. जेव्हा घर मिळेल तेव्हा आम्ही हे घर सोडून जाऊ, पण त्या घरात परत नाही जाणार. प्रसाद, तुमची बाजू कितीही खरी असली तरी ही जी टोकाची भूमिका घेतली आहे ना तुम्ही, ती पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे तुमचा या घरामध्ये आत्ता राहण्याला माझा आक्षेप नाहीये, पण अरे स्वतःच्या आई वडिलांना असं दुखावून कोणीही सुखी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. पण काका मी आणि वृंदा, हे घर काय तुझ्या एकटीचं नाहीये. केदार आणि चंदनाचा सुद्धा तितकाच हक्क आहे या घरावर. केदार मुलगा आहे, उद्या शिकून मोठा झाला तर तो स्वतःचं घर घेऊन दुसरीकडे राहू शकेल. चंदना, तिचा सगळ्यात जास्ती हक्क आहे या घरावर. तिचं लग्न झालेलं नाहीये, पायानं ती अशी अधू होऊन बसलीये. उद्या जर तिनं या घरात राहायचं असं म्हटलं तर तुला कुठलीही तक्रार न करता हे घर सोडावं लागेल. निघतो मी. बाबा नाही, प्लीज बाबा, प्लीज आजच्या दिवस तरी थांबा ना बाबा, प्लीज. खरं म्हणजे थांबण्याच्या हेतून आलो तुम्ही, पण आता नाही राहू तिथे मी. नाही बाबा, प्लीज प्लीज असं बोलू नका बाबा. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते, शिरा करते मी बाबा, प्लीज तुम्ही खाऊन तरी मला जा. इच्छा नाहीये खाण्याची. बाबा नाही, तुम्ही असंच निघून गेलात तर माझ्या मनाला खूप लागून राहील बाबा. नाही नाही, तुम्ही थांबा, मी आता तुमच्यासाठी शिरा करून आणते, प्लीज थांबा बाबा, प्लीज. काय झालं? हा, काय झालं? आभाळ कोसळलं का काय? का माझ्या धंद्याची खोटी करून दुकानात बोलवून घेतलं? हा, कांता, कांता, कांता कुठे कुठे? आई कुठे तुझी? सासूबाई गेलेत नाक्यावरती वाण्याच्या दुकानात. तुमच्या सुनेने उधारीवरती सामान आणलं ना म्हणून. काय? हो, सुवर्णाला विचारा की काय ग. अख्ख्या चाळीमध्ये कुजबूज होती माहितीये. सहन झालं नाही सासूबाईंना. उधारी चुकवायला गेलेत त्याच्याकडे. वृंदानं खरंच उधारीवर सामान आणलं त्याच्याकडून? मी कशाला खोटं बोलू? वाणी जे बोलला तेच मी सांगितलं. आणि एवढंच नाही, एवढंही बोलला तिला. काय चोरग्यांचं हल्ली दुकान चालत नाही वाटतं. नाही, त्यांची सून माझ्याकडे उधारीवरती सामान मागायला आली. वा, काय का बोलला की नाही असं? हो. स्वतःचं एवढं दुकान असताना ही दुसऱ्याच्या दारात गेलीच कशाला? पण ते तुमच्या लाडक्या सुनेला विचारा ना, आम्हाला कशाला विचारताय? हे पैसे द्यायला गेले तर त्याने नको नको ते ऐकवलं 4 बायकांसमोर आणि नाक चेचलं माझं. चोरगे पैची वस्तू देत नाही कोणाला उधारीवर, दुसऱ्यांकडनं बरी घेतो असं म्हणाला तो मला. तुमच्या हुशार सुनेनी वाण्याकरवी माझं नाक कापलं. नबरू कोणाची गेली? चोरगेंचीच ना. वृंदाच्या या वागण्याचा जाब तिला विचारायलाच हवा. सासूबाई, दुसरा बॉम्बही तयार झालेला आहे. फुल्ली लोडेड.
केव्हाही फुटण्याची शक्यता आहे. खूप मोठा धमाका होणार बघा आता. बस. कसा झाला होता शिरा? बरं झालं. तुझ्या संसारात पहिल्यांदाच पाहुणा म्हणून आलो. गोडाचं करून घातलंस तू, पण तोंड मात्र कडू झालं माझं. बाबा, आम्ही तुम्हाला सगळी परिस्थिती सांगितली आहे ना. मग अशा वेळी मी माझ्या नवऱ्याची साथ देऊन चूक केली आहे का? परत परत तेच तेच उगाळून परिस्थिती बदलणार नाही. आणि फॅक्ट सुद्धा. आणि काका, आम्ही जर पुन्हा त्या घरात गेलो तर वृंदाला खूप त्रास होईल दिसतंय मला. असो, मी तुम्हाला काही सांगून याच्यामध्ये काही बदल घडेल असं मला वाटत नाही. तुझ्या आईला काय उत्तर देऊ मी जाऊन? आणि तिला यातलं काय काय आणि किती सांगू? निघतो मी. बाबा, माझ्या प्रसादला मी या घरात परत आणणार. तुमच्या मुलीला राहू दे जन्मभर त्याच घरात प्रसादने टाकलेली बायको म्हणून. दिल्या